पाचोरा इथल्या उपविभागीय प्रांताधिकारी भूषण आहिरे यांनी आज पाचोरा विधानसभा मतदारसंघाची लोकसभेच्या निवडणुकीसाठी संक्षिप्त पुनर्निरीक्षण अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे। लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याचे हे संकेत आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हालचाल सुरू केली असून यामुळे लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। लोकसभा 2024 इलेक्शन अनुषंगाने आज 23 जानेवारी 2024 रोजी मतदार यादी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे। अंतिम मतदार प्रसिद्धीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाचे जे तालुका अध्यक्ष होते किंवा शहर प्रमुख होते किंवा जे स्थानिक लेवलचे अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी आपण मतदार यादीच्या अनुषंगाने त्यांना या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलेलं होतं। आजची जी मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः 3,16,726 एवढे मतदार आपल्या 18 विधानसभा पाचोरा मतदारसंघामध्ये आहेत। त्यामध्ये साधारणतः पुरुषांची संख्या आहे 1,64,688, स्त्री संख्या आहे 1,52,032। त्यामध्ये जे PWD वोटर्स जे दिव्यांग मतदार आहेत त्यांची संख्या आहे जवळपास 1475। 80+ जे वोटर्स आहे 80 ज्यांचं वय 80पेक्षा जास्त आहे ते साधारणतः 9,555 इतके वोटर्स आहे। सर्व्हिस वोटर्स म्हणजे जे पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये किंवा आर्मीमध्ये आहेत त्यांची संख्या आहे साधारणतः 2,039। एवढे सर्व मतदार आपल्या आजच्या या मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। गेल्या वर्षभरामध्ये जो आपला संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मतदार यादी संदर्भात चालू होता त्याच्यामध्ये साधारणतः 9,086 इतके नवीन मतदार ॲड झालेले आहेत। तर साधारणतः 4,420 इतके मतदार आपल्या आता डिलीट झालेले आहेत। आपल्याकडे साधारणतः 332 इतके मतदान केंद्र असणार आहे। त्याच्यामध्ये साधारणतः शहरी भागामध्ये 88 तर ग्रामीण भागामध्ये 241 इतके मतदान केंद्र असणार आहे। साधारणतः एक विचार केला तर आपल्याला पूर्णपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी साधारणतः 2,753 इतके सर्व कर्मचाऱ्यांची आपल्याला गरज आहे आणि सर्वच क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 सर्वच कर्मचाऱ्यांचं प्रॉपर पद्धतीने आपल्या इथे नियोजन झालेलं आहे। तर 2024ची जी लोकसभेची निवडणूक आहे त्याची बऱ्यापैकी पूर्वतयारी आपल्या मतदारसंघाची झालेली आहे आणि त्यासाठी पूर्ण मतदान प्रक्रिया सक्षमपणे पार पाडण्यासाठी आपलं महसूल विभाग किंवा इलेक्शनची जेवढी पण टीम आहे ती एकदम 100% आता तयार आहे। धन्यवाद।